हॅलो, हाय. तर आज आहे रविवार, तर मी तुमच्या संग आज माझं सकाळचं रुटीन शेअर करत आहे. तर इथं मी आलूची चटणी अगोदर तयार करून घेतली आहे आणि डोशाचं बॅटरसुद्धा रात्री तयार करूनच ठेवलेलं होतं. तुमचं जर बॅटर तयार व्यवस्थित होत नसेल, फॉर्मॅट होत नसेल, तर तुमच्यासाठी एक खास टिप. 7 ते 8 तास जर आपण डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजून घेतलं नाही, जर आपण कमी वेळ ठेवले डाळ आणि तांदूळ, तर पीठ आपलं फॉर्मेट होत नाही. त्यामुळं 7 ते 8 तास तुम्ही डाळ आणि तांदूळ नक्की भिजवून घ्या आणि नंतर बघा तुमचं बॅटर खरंच खूप छान फॉर्मॅट होतं. तर माझा तवा थोडा जुना असल्यामुळं मी मस्त कांदा घेतला आणि कांद्याच्या साहाय्याने सगळीकडनं तेल लावून घेतलं. तसं जर आपण केलं तर आपल्या तव्याला डोसा अजिबात चिटकत नाही आणि आपला डोसा खूप क्रिस्पी होतो. तर बघू शकता माझा डोसा खूप छान तयार झालेला आहे. तर पहिला डोसा माझ्या मुलासाठी, कारण त्यालाच खूप आवडतो आणि त्याला भूकही लागलेली आहे, त्यामुळे मी त्याला ताट वाढून देते इथं. आणि अशा प्रकारे आज डोसा तयार झालेला आहे. तर वेळ आहे मला तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. रविवार असल्यामुळं थोडं निवांतच सर्व कामं होतात. त्यामुळं छान अशी देवपूजा करून घेतली आहे मी. आणि आज रविवार असल्यामुळं उंबरठा पूजन करते. रविवारी उंबरठा पूजन केले तरीही चालते, शुभ असते. आणि इथं मी गुलाबजल आणि हळद मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याचं लेपन उंबरठ्यावर लावून घेतलं आहे. रांगोळी, हळदी, कुंकू, अक्षदा आणि अगरबत्ती अशा प्रकारे छान अशी पूजा करून घेतली आहे. उंबरठ्याची पूजा केल्याने आपल्या घरात एक पॉझिटिव्हिटी येते. येणारा प्रत्येक व्यक्ती निगेटिव्ह नाही तर एक पॉझिटिव्हिटी घेऊन आपल्या घरामध्ये येतो. त्यामुळे उंबरठा पूजन करणं हे खरंच खूप शुभ आहे. तर यांचे मित्र आले होते, त्यांनी सईला खूप छान असा ड्रेस आणला होता. थँक्यू फॉर